दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अपडेट्सवरती आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। एसआयटी मधून 3 पोलिसांची हकालपट्टी करण्यात आली आहे। वाल्मिक कराडसोबतचे संबंध त्यांना भोवलेले आहेत। पोलीस निरीक्षक महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ यांना एसआयटीतून हटवण्यात आले। सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपालांना भेटून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी समोर ठेवली गेली आहे। जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि विष्णू चाटेची कोठडी संपली आहे। त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आवाज उठवणाऱ्या नेत्यांना सुरक्षा देण्याची शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे। आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर यांना सुरक्षा द्या अशी मागणी शरद पवार करतायत। आमदार अभिमन्यू पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रकाश सोळंकेंनाही सुरक्षा द्या अशी शरद पवारांची मागणी आहे। सुरेश धस यांनी जाहीर बोलण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना माहिती द्यावी अशा सूचना चंद्रशेखर बावनकुळेंनी दिल्या। मनोज जरांगे आणि अंजली दमानियांविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले। संतोष देशमुख प्रकरणी ऐकतोय ते खरं असेल तर भयंकर अशी शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी प्रतिक्रिया दिली आहे। आरोपींविरुद्ध मकोका लावता येतो का याची सीआयडी कडून सध्या चाचपणी सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पुन्हा भेटणार अशी खासदार बजरंग सोनावणेंनी माहिती दिली आहे। पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात धाराशिवमध्ये 11 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।